साथीदार इथे उत्तम, छान वाटते त्यामुळे कीर्तन करायला. खरं तर मी सोलापूरला एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. आई माझी कीर्तन करायची, त्यामुळे थोडीफार कीर्तनाची माहिती होती. तिच्या समाधानासाठी जन्मकीर्तन करत होते. पण मी लवकर व्हॉलेंटरी घेतली शाळेतून आणि मग नंतर शास्त्रोक्त शिक्षण नागपूर जवळच्या रामटेकच्या कालिदास विद्यापीठामध्ये BA कीर्तनशास्त्र आणि MA कीर्तनशास्त्र केलं. त्यामुळे कीर्तन क्षेत्रात इतकी दिग्गज मंडळी असताना मी खरोखरच बालवाडीतली आहे असं मला नेहमी वाटतं. कारण ह्या 10 वर्षात मी पूर्णपणे कीर्तन करायला लागले. त्याच्या आधी मी भारुडाचे कार्यक्रम मात्र बरेच केलेले. जवळजवळ 1,500-2 हजार भारुडाचे कार्यक्रम सोंगी भारुडांचे केले. आणि मला वाटतं 13 सालच्या इथल्या कीर्तन महोत्सवामध्ये मला वाटतं वैशंपायनताई होत्या तेव्हा, आणि आमचे बाबा म्हणजे आपामार्जनी बुवांच्या बरोबर मी आले होते. आणि तेव्हा आज कुबेर बुवा आज इथे समोर आहेत, त्यांची काहीतरी अडचण आली त्यामुळे ते येऊ शकले नव्हते, तर त्यांची जागा मी भारुडांनी भरून काढली होती याचं स्मरण आहे मला. त्यामुळे इंदूरचा श्रोता मला माहिती आहे, तुम्ही खूप श्रवणसंपन्न आहात. अनेक जणांची कीर्तनं इतकी वर्ष ऐकताय. त्यामुळे आपल्या सर्वांना मी साथीदार, सर्व श्रोते आणि सर्व मान्यवरांना अभिवादन करते. आणि नारदीय कीर्तनाच्या परंपरेनुसार आता थोडा गजर करूयात. मला माहिती आहे सगळ्यांना उकडतंय. नैवेद्य वैश्वदेव झाला आणि पंत दारात येऊन उभे राहिले. अहो, अतिथी धर्म हा प्रपंचाचा प्राण मानला होता, अतिथी धर्म. आणि म्हणून नैवेद्य वैश्वदेव झाला की रोज दारात यावं, कोणी अतिथी मिळतोय का पाहावं, त्याला घरात घ्यावं, त्याचे पाय धुवावेत, त्याला भोजनाला बसवावं, आपण स्वतः वाढावं आणि नंतर त्याला यथोचित दान दक्षिणा देऊन त्याची बोळवण करावी. म्हणून पंत उभेत दरवाजामध्ये. तेवढ्यात एक पोट खपाटीला गेलेला की असं वाटावं की ज्याला अनेक दिवसात खायला मिळालेलं नाही. बरं, असा एक गृहस्थ येताना दिसला. पंत त्याला सामोरे गेले. या या, हाताला धरलं, घरात आणून बसवलं, पाद्यपूजा केली आणि बसायला पाठ, ताटाखाली पाठ, टेकायला पाठ, पाठ टेकायला पाठ, असा छान शाही सरंजाम केला भोजनाचा. आणि ताट त्या वाढलेलं, त्या ताटाच्या समोर ते गृहस्थ बसले पाठावर. उदक सोडलंय, पंत हात जोडतायत. भोजनाला सुरुवात करावी बरं, असं म्हटलं. पण ते गृहस्थ भोजनाला सुरुवातच करेना तो. पंत सांगतायत करा ना सुरुवात. एवढ्यामध्ये त्या गृहस्थांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या. पंत विचारत आहेत, अहो भरल्या ताटापुढे बसून असं रडतात का कुणी? असं रडू नव्हे बरं. भरल्या ताटावर बसून कधीच कुणी रडू नव्हे. का रडताय? ते गृहस्थ सांगतायत, पंत काय सांगू, अहो गेले कित्येक दिवस आमच्या घरातल्या कुणालाच भोजन मिळालेलं नाही.
माझ्या समोर हे एवढं सुग्रास ताट वाढलेलं आहे, पण ते ताट बघितल्यावर मला माझ्या घरातल्या लोकांची आठवण येते. माझे वृद्ध आई वडील आहेत, छोटी छोटी मुलं माझ्या घरातली उपाशी आहेत, त्यांची मला आठवण येते. बरं, ते त्यांचे करुण शब्द ऐकले, पंतांच्याही हृदयात गलबललं. आणि पंत त्यांना म्हणतात, चित्त तळमळे ऐकता वचन, चित्त तळमळे ऐकता वचन, पंत म्हणती धान्य तुम्हा देतो, पंत म्हणती धान्य तुम्हा देतो, स्वस्थपणे देवा करावे भोजन, स्वस्थपणे देवा करावे भोजन, द्यावे कृपादान संसारासी, द्यावे कृपादान संसारासी, स्वस्थपणे देवा करावे भोजन, स्वस्थपणे देवा करावे भोजन, स्वस्थपणे देवा. पंतांचं हृदय गलबललं. ते म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही इथे पोटभर जेवण करा. तुम्ही इथून निघाल तर तुमच्या घरच्यांना पुरेल इतकं धान्य मी तुम्हाला देतो. ते शब्द ऐकले मात्र त्या गृहस्थांचं पोटभर जेवण झालं. पंतांनी त्यांना यथोचित दक्षिणा दिली, भोजन दक्षिणा. त्यांच्या जवळ त्यांना जेवढं उचलून नेता येईल तेवढं धान्य पंतांनी दिलं आणि ते गृहस्थ आपल्या घराच्या वाटेकडे निघाले. कोण होते हे पंत? आमच्याच सोलापूर जिल्ह्यातले, मी सोलापूरहून आले, मंगळवेढ्याचे, ज्या गावाला मंगलाचा वेढा आहे. अनेक संत ह्या मंगळवेढ्यातून झाले. बरं, चोखामेळा तिथे मृत्यू झाला चोखामेळ्यांचा, बांधकामाची भिंत पडून. आमचे दामाजी पंत तिथलेच, आमच्या कान्होपात्रा तिथल्याच. असं हे अतिशय मंगल आणि पवित्र असलेलं गाव. ह्या मंगळवेढ्यातले हे दामाजी पंत, विसाजी पंत कुलकर्णी. आतिथ्य धर्म घराचा, पण नोकरी सरकारची. बेदरच्या बादशहाकडे दामाजी पंत सुभेदार म्हणून काम करत होते. सगळ्या मंगळवेढ्याचा इलाख्याचे ते सुभेदार होते. तलवारबाजीत प्रवीण होते, सगळ्या लिखापढीत प्रवीण होते. सगळंच काम चांगलं होतं. तलवारबाजीत इतके प्रवीण की बेदरच्या बादशहाच्या भावानी बेदरच्या बादशहावर हल्ला केला होता, तेव्हा दामाजी पंत बेदरच्या बादशहाकडून लढले आणि त्यांना विजय मिळवून दिला. त्यामुळे बेदरच्या बादशहाची मर्जी आहे ह्या दामाजी पंतांवर. साधारण 1452 ह्या कालखंडातली ही गोष्ट. ह्या दामाजी पंतांकडे मंगळवेढ्यातली 2 कोठार होती. बरं, त्यांच्या ताब्यात होती बेदरच्या बादशहाची, पण ताबा त्याच्यावर होता दामाजी पंतांचा. आता ही कोठारं केवढी होती? जुन्या बायका त्यांना शेराचं माप माहिती आहे. आता सगळं किलोवर आले. इंग्रजांनी आपल्यावर इतका त्यांचा प्रभाव टाकलाय ना. पूर्वी निळवं, कोळवं, चिपटं, मापटं, शेर, पायली हे सगळं दुप्पट दुप्पट होते बरं का. निळव्याच्या दुप्पट कोळवं, कोळव्याच्या दुप्पट चिपटं, चिपट्याच्या दुप्पट मापटं, मापट्याच्या दुप्पट शेर. 4 शेराची
एक पायली, 7 पायलीचं एक पोतं आणि अशा 20 पोत्यांची एक खंडी, अशा कितीतरी खंडी धान्य त्या 2 कोठारांमध्ये भरलेलं होतं. अशी ही ज्वारीची कोठार आजही मंगळवेढ्याची ज्वारी अतिशय प्रसिद्ध आहे. तिथला ज्वारीचा दाणाच वेगळा. ही ह्या दामाजी पंतांकडे होती आणि ते अतिशय उत्तम रीतीने इकडे एकादशीची वारी, पांडुरंगाची भक्ती, बेदरच्या बादशाची नोकरी, लिखापढीचं काम आणि सुभेदारकी अतिशय उत्तमपणे चालवत होते. आता इतकं उत्तम काम एखादा पुरुष करतो म्हणजे त्याची पत्नी पण तेवढीच चांगली पाहिजे का नको? पत्नीचं नाव सावित्री. घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, पतीच्या धर्माच्या मार्गानेच चालणारी पत्नी. आताच्या काळात तर लक्षात ठेवा. अहो जरी त्याच्यात त्रास झाला तरी तो सहन करायचा असतो. आता आयाच मुलींना सांगतात काही सहन करू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अरे तिला सहन करायला सांगा तर कुटुंब उभी राहतील. आता सगळ्याच याच्यावर वाद आहे, मुलींनी नाव का बदलायचं? त्याच्यात समर्पण आहे हो, त्याग, सेवा आणि समर्पण याच्याशिवाय कुठलाही संसार उभा राहत नाही. आणि आता संसार मोडायची कारणं हीच आहेत. कुणाचा कोणासाठी त्याग नाही, कुणी कुणाची सेवा करायला तयार नाही, समर्पण नाही. माझं वेगळं अकाउंट, मुली अकाउंटवरचं पण नाव बदलत नाहीत. सगळ्या मुलींचा दोष आहे असं नाही आहे, दोन्हीकडनं दोष आहे. पण तो त्या दोषाचा परिहार करून आपली ताकद, इतके वर्ष कुटुंबाची ताकद आहे आपली, जे परदेशात नाहीये ते. पण आता आपण परदेशासारखे व्हायला लागलो. त्यामुळे कुटुंब संस्था चांगली बलवान करणं हे मला वाटतं जास्त करून पुन्हा एकदा आयांचंच काम. मुलींना सांगा आम्ही शिकवू तुला, कितीही शिक, पण घर तुझ्यामुळे उभं राहणार आहे. स्त्रीने काहीतरी समर्पण केल्याशिवाय घर उभं राहत नाही, लक्षात. घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, पतीच्या मनासारखी सत्यशीला, असे दिव्य दाम्पत्य धर्मी विराजे, तथाभ्यागता पूजिती भक्ती भोजे. असं हे दिव्य दाम्पत्य या मंगळवेढ्यात राहत होतं. आणि त्याच काळामध्ये त्या मंगळवेढ्यामध्ये, आणि पंढरपूर पासून फार जवळ आहे बरं, 20 मैलांवर आहे मंगळवेढा. मी मुद्दाम मैलांमध्ये सांगते, जरा मागच्या काळात पण जाऊया. सगळंच किलोमीटर, किलोग्रॅम, फार इंग्रजांनी आपल्यावर प्रभाव पाडला. बघा अमेरिकेत गेलात तर सगळं मैलामध्ये, पाऊंडमध्ये, ते किलोग्रॅम किलोमीटर वापरत नाहीत. मी जाऊन आली म्हणून सांगते. इंग्रजांचा पाडाव केलाय आणि आपण मात्र त्यांचे गुलाम होऊन वर्षानुवर्ष राहतोय. चहा पितोय, किलोमीटर म्हणतोय, किलोग्रॅम म्हणतोय. ठीक आहे, आता बदल नाही होणार. पंढरपुरापासून 20 मैल हे गाव आहे. पंढरपुरापासून दुष्काळ पडलाय. किती वर्ष पडावा? 5-6 वर्ष पावसाने कोरड धरली आहे. पाऊस पडायला तयार नाही, धान्य पिकायला तयार नाही. आणि अशा ह्याच्यात या ब्राह्मणाला, या याचकाला, या अतिथीला पंतांनी धान्य दिलं. ही वार्ता सगळ्या त्या दुष्काळी भागात पसरली बर. आणि सगळे लोक जमा झाले एकत्र. आणि हे सगळे लोक झुंडीच्या झुंडी दामाजी पंतांच्या घरापाशी आल्या. पंत सगळे बाहेरनं हाक मारतात. हात जोड़ कर ठाड़े सब लोग, हाथ जोड़ कर ठाड़े लोग सब दामाजी दरवाजे, हाथ जोड़ कर ठाड़े लोग सब दामाजी दरवाजे. धनड़ का कुछ नहीं मांगते, धनाड़ का कुछ नहीं मांगते, अन्न धान्य बहु दीजिए साधो
दिंडी करून आले. दामाजी पंत सामोरे गेले. पंत, आम्ही तुम्हाला पैसा अडका मागत नाही हो. आमच्या घरचे सगळे लोक उपाशी आहेत, काय करू दे. तुम्ही त्या याचकाला, त्या अतिथीला धान्य दिलत ना, तसंच आम्हाला पण द्या ना. पंतांना कळे ना काय करावं. इतक्या लोकांना पुरेल इतकं धान्य पंतांकडे नव्हतं. पंत देवघरात गेले. आपल्या देवघरातल्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर बसले आणि देवाला विनवणी करतायत की देवा, काय ह्याच्यातून मार्ग निघेल. कृपा सागर तू असशी जगन्नाथ, सागर तू असशी जगन्नाथ. नम्र झालो मी चरणी तुझ्या माझ्या, नम्र झालो मी चरणी तुझ्या माझ्या. पतित आहे मी बहुत दुराचारी, पतित आहे मी बहुत दुराचारी. सदय होऊनी बा तूच आम्हा तारी, सदय होऊनी बा तूच आम्हा तारी, सदय होऊनी बा तूच आम्हा तारी. देवा, आता तूच कृपा सागर आहेस. हे सगळे लोक उपाशी मारायला लागले, तुला नाही का कणव येत. काहीतरी कृपा कर आणि ह्या दुष्काळात अडकलेल्या लोकांना काहीतरी खायला मिळू दे. असा विचार केला. मात्र असं भगवंताला विनवत असतानाच पंतांच्या डोक्यात चमकन एक विचार चमकून गेला. 2 कोठारं आहेत, ज्वारीनी भरलेली आहेत. 30 कोठारं जर ह्या लोकांना मोकळी करून दिली तर ह्या लोकांचे प्राण वाचतील. असा विचार आला आणि पुन्हा एकदा देवाची ते विनवणी करायला लागले की हा विचार माझा बरोबर आहे का देवा. ये विठुराया रक्षण करी तू आता, शरण मी तुझ आलो नाथा. ये विठुराया शरण मी आलो नाथा, शरण आलो नाथा. तू वसविले नगर जरी हे साजे, अन्नान दशा जरी साजे. अन्नाविण घडती उपास, पाण्याविण कासावीस. प्रेतांची पडते रास, या बाल जीवा काही न मिळे खाया. येईन कशी तुझ माया, येईन कशी तुझ माया, येईन कशी तुझ माया. आणि त्यांनाच मनाशी समाधान वाटलं की ठीक आहे, आपण असंच करूया. ही कोठारं ह्या लोकांना घेऊन जाऊ देत. आणि म्हणून ते पत्नीकडे आले. बघा, पूर्वीचे लोक सुद्धा आपल्या एखाद्या विचारात पत्नीचा विचार घेत असत. सावित्रीला विचारलं, सावित्री, अगं एवढी झुंड दाराशी आली आहे, सगळे उपाशी आहेत, लहान लेकरं पण त्यांची घरातली उपाशी आहेत, काय करूयात ग ह्या लोकांसाठी. मला तर असं वाटतंय की आपण ही ज्वारीची कोठारं त्यांना खुली करून देऊया. सावित्री म्हणते, कोठारं बेदरच्या बादशहाची आहेत, त्याच्या परवानगीशिवाय. पंत म्हणतायत आता परवानगी काढायची म्हणजे खलिता पाठवायचा, तो पाठवायला लागणार 5-6 दिवस.
त्याच्यावर बादशहाचं उत्तर यायला 5-6 दिवस, तेव्हा काही मोबाईल नव्हते, पटकन विचारायचं करू का, तर म्हणलं एवढे दिवस जाईपर्यंत अजून कितीतरी माणसं त्यांचा जीव जाईल. सावित्री, तिला शेवटी आपल्या पतीच्या जीवाची काळजी आहे. ती म्हणे तुम्ही त्यांचे नोकर आहात, हे सगळं त्याला न विचारता केलं आणि उद्या तुम्हाला त्यांनी काही केलं तर. पंत म्हणतात सावित्री, माझ्या एका मरणाने एवढ्या सगळ्यांचे प्राण वाचणार असतील तर मी मरायला देखील तयार. सावित्रीने शरणागती पत्करली. ती म्हणे तुम्ही तुमची जशी इच्छा असेल तसं करा. उघडून या कोठारची, उघडून या कोठारची, दिधले सर्वा म्हणे लुटा धान्य. उघडून या कोठारची, दिधले सर्वा म्हणे लुटा धान्य. तो कनवाळू परार कोमल अंतरशाचे, तो दामाजी असे जगी धन्य. हरे हरे रामा 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 रघुतमा रामा 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 सीतापते रामा 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 सीतापते रामा. दोन्ही कोठारं उघडून दिली दामाजी पंतांनी आणि सगळ्यांना सांगितलं, जेवढं तुमच्या घरातल्या लोकांना आवश्यक आहे तेवढं धान्य तुम्ही सगळ्यांनी घेऊन जा. एक लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा पाऊस काळ होईल, तुमच्या सगळ्यांच्या शेतातून धान्य पिकेल, तेव्हा आत्ता जेवढं नेलंय तेवढंच धान्य परत आणून कोठारात घालायचं बरं. सगळ्यांनी मान्यता दिली आणि ते कोठार, असं सांगितलंय वर्णन की ते कोठार सगळं लुटायला लोकांना 1 महिना लागला. इतकं धान्य त्या कोठारामध्ये. आता प्रत्येक चांगलं काम करणाऱ्याच्या विषयी काही असूया बाळगणारे लोक तेव्हाही होते, आजही आहेत. तसाच एक पेशकार ह्या दामाजीवर वाईट नजर ठेवून होता, कारण हे दामाजी पंत बेदरच्या बादशाच्या मर्जीतले होते. आता ही मर्जी काढायची कशी, त्याला संधी सापडली आणि त्यानं असं लिहिलं जे आजच्या काळात पण लागू आहे की दामाजी पंतांनी सगळी धान्याची कोठारं फक्त ब्राह्मणांना लुटली, तुम्हाला न विचारता. आणि हे पत्र बादशाला मिळाल्याबरोबर बादशाह जो संतापला, दामाजीने ऐसा किया. आणि मग त्यांनी 4 पठाण या दामाजीला पकडून आणा म्हणून पाठवले. मजल दर मजल करत तगड्या घोड्यांवर बसून हे 4 पठाण दामाजी पंतांच्या घरी आले. तेव्हाही असेच दुपारचे 12 वाजले होते. दामाजी पंत नैवेद्य वैश्वदेव करून दाराशी उभे राहिले होते, कोणी अतिथी मिळतोय का पाहायला. आणि हे 4 पठाण आले. पठाणांना बघितल्याबरोबर दामाजींच्या मनात थोडंसं चर्र झालं की का आले असावेत. आणि दामाजी पंतांच्या दाराशी घोड्यावरून उतरले. कौन है दामाजी? मीच है. बादशाह ने आपको बुलाया है. बुलाया है? ठीक है, येतो ना मी, पण माझी एक विनंती आहे. दुपारचे 12 वाजले, जेवणाची वेळ झाली आहे, आपण चौघांनी आमच्या घरी जेवण करावं. त्या पठाणांना आश्चर्यच वाटलं. म्हणे आम्ही याला पकडायला आलोय आणि आम्हाला जेवायला बोलवतोय, बसा म्हणतोय. ठीक आहे म्हणा. त्या 4 पठाणांना बघितलं मात्र आमच्या सावित्री देवी काळजातून गलबलल्या. हो, हे पठाण का आलेत? न कळण्या इतक्या काही साध्या सुध्या नव्हत्या, त्यांची पण आध्यात्मिक पात्रता तेवढीच होती. तरी पण मन घट्ट केलं. त्या चौघांना आणि दामाजी पंतांना जेवायला वाढलं. अहो ते सुग्रास अन्न घरचं बनवलेलं, सावित्री देवींच्या हातचं. अहो ते पठाण मनातून इतके कठोर होते, त्यांची अंतःकरणं थोडी मृदू झाली. ते सगळं सुग्रास अन्न जेवलेलं घरचं. जेवणं बिवणं झाली. पठाण म्हणाले चला
आता निघूया आपण. दामाजी पंत देवघरात गेले. पांडुरंगाच्या पुढे हात जोडले. पांडुरंगा, बादशाहने मला बोलवलंय, काय होणार आहे पुढे माहित नाही, पण अशीच सेवा माझी पुढच्या जन्मी पण मला घडू दे, एवढीच प्रार्थना माझी तुझ्यापाशी आहे. असं म्हणून दामाजी पंत आपल्या पत्नीचा निरोप घेतला. इतक्या वेळ मनाने कठोर झालेली सावित्री जेव्हा दामाजी पंत तिच्यासमोर निरोप घ्यायला आले, त्यांच्या पायावरच कोसळले. हो धनी नाथ, तुम्ही बेदरच्या बादशाकडे जाणार आहे, का बोलवले माहिती असेल ना तुम्हाला? अहो ती कोठार त्याच्या परवानगी शिवाय आपण लुटली ना. मी पण येते तुमच्या पत्नी धर्म, तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येईन तुमच्या बरोबर, मला पण न्या. पंत म्हणतात, अगं बेडे, मी लुटली ना ती, तुला पकडायला आलेले नाही, तू इथेच थांब. समजूत काढली आहे, आपली वारीची परंपरा आहे ना, पांडुरंगाची सेवा कर. माझं तिकडे काहीही झालं तरी तू डगमगू नकोस. जे जे आपल्या घरातले कुलाचार सगळं चालू आहे ना, ते सगळं तूच बघायचंय बरं. कशी तरी समजूत काढली आणि म्हणाले पठाणांना, चला मी तयार आहे बिदरला यायला, पण माझी एक विनंती आहे. आता ते लोक थोडेसे मनाने मृदू झालेच होते. ते म्हणले, काय विनंती आहे? म्हणाले, बेदरला जाता जाता एकदाच फक्त पंढरपूरला जाऊया, त्या पांडुरंगाचं मी दर्शन घेतो आणि मग मी बेदरला यायला तयार. तवर विश्वास बसला होता हो दामाजी पंतांवर. ज्याला पकडायला आल्यावर जेवायला घालतो तो, त्याच्याविषयी विश्वास नाही वाटणार तर काय सांग. आणि म्हणून चारही पठाण गेले. पठाण म्हणले, आम्ही वाळवंटात थांबतो. दामाजी पंतांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि गेले मंदिरात. मंदिरात गेले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्याचं ते सावळं रुपडं बघितलं. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा कटेवर हात ठेवून छान उभा आहे. काय प्रसन्न वदने होते. पंढरपूरला जाऊन आलाय तसं मगाशी सगळ्यांनी हातवर केले. पण दर्शन कसं घेतलं पांडुरंगाचं? आमचा आहे तो, आमच्या सोलापूर जिल्ह्यात. कसं घेतलं दर्शन? तुम्ही असं नुसतंच दर्शन घ्यायला गेलात तर पांडुरंगाचं दर्शन होत नाही. पांडुरंगाचे चरण असे थोडे खाली आहेत, छोटीशी उडी मारावी लागते, तेव्हाच आपण त्या चरणावर डोकं ठेवू शकतो. आता परत जर गेला तर हे लक्षात ठेवा, छोटी उडी मारल्यावरच पांडुरंगाचं दर्शन घेता येतं. असं नुसते आपलं डोकं पांडुरंगाच्या चरणांना लागत नाही. आणि पंत समोर उभे राहिलेत पांडुरंगाच्या. पांडुरंगा, तू जशी बुद्धी दिलीस तसा मी वागलोय. माझा स्वार्थ कुठला नाही, माझं अंतःकरण अतिशय शुद्ध होत. त्याच्यातून मला काहीही नको होतं, केवळ त्या लोकांचे प्राण वाचावेत म्हणून मी हे सगळं केलं. बरं, पण आता पुढे काय होणार आहे माहित नाही. पुन्हा मी पंढरपूरला येऊ शकेन की नाही हेही माहिती नाही. पांडुरंगा, हेच अखेरचं दर्शन असेल तर माझ्यावर अशीच कृपा तू निरंतर ठेव बरं. असं म्हणून पांडुरंगाच्या चरणांना मिठी घातली आणि दामाजी पंत वाळवंटात आले. पठाणांबरोबर निघाले आणि इकडे आमचा पांडुरंग व्याकुळ झाला. अगं रुक्मिणी मातेला हाक मारली पांडुरंगाने, मी निघालो म्हणले. काळी एकच राहा. रुक्मिणी माता म्हणते, कुठे निघालात? चाललो म्हणाले बेदरला. तुझ्याकडे काय जे पैसे, स्त्रीधन, सोनं नाणं जे काय असेल ते मला दे. बायकांनी ठेवलेलं असतं की नाही, डब्यात, तांदुळाच्या डब्यात आणि कुठल्या डब्यात, ते सगळं काढ म्हणाले, तुझ्याकडे जे असेल ते. रुक्मिणी माता विचारते, पण अहो कशाला विचारायचं नाही, मी सांगितलं तेवढं करायचं, मी काही गैर ठिकाणी खर्च करणार नाही. असं म्हणून
पांडुरंगाने हातात एक काठी घेतली, खांद्यावर कांबळं टाकलं, एक दुडकं कमरेला नेसलं आणि पांडुरंग निघाले. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. नेसला मलिन चिंधोटी, हे हे नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घेतली हातामध्ये काठी. घोंगडी टाकुनी पाठी, टाकुनी पाठी, टाकुनी पाठी. करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, पंढरीनाथ, पंढरीनाथ. काही काही शब्दांना आता आक्षेप आलेत, ही गाणी रेडिओवर लागत नाहीत. आत्ता कोणीतरी इथल्या रेडिओच्या निवेदिका मला भेटल्या. भगवंतांनी सांगितलं रुक्मिणीला मी महार होऊन चाललोय. ती म्हणे काय हे महार? तो म्हणे मा म्हणजे लक्ष्मी आणि हर म्हणजे हरण करणारा, लक्ष्मीचं हरण करणारा तो मी महार, असं सांगितलं. आणि थेट पांडुरंग बेदरच्या बादशहाच्या दरबारात येऊन उभे राहिले. अहो कळलंच नाही कोणाला हा कुठून आला माणूस. चेहऱ्यावरचं तेज तेच आहे, भगवंताचं तेज कमी होणार आहे का सांगा. तो बेदरचा बादशाह बघतोय, कोण आहे तू? मी नौकर आहे दामाजीचा. दामाजी का नौकर? कहाँ से आया है? जी मंगळवेढ्यातनं आलोय ना. अरे दामाजी का नौकर कहता है लेकिन तुझे देखा नहीं. कसं दिसणार बाबा. भगवंत म्हणतात अहो तुम्ही आला असेल तेव्हा मी कुठेतरी असेल ना, मी कसं दिसणार तुम्हाला. काय को आया है? जी ते धान्याची कोठार दिली ना व लोकांना ज्वारी सगळी. हाँ हमको पूछे भी ना दी ना, कुछ पैसा नहीं लिया. नहीं 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 जी नहीं जी, पैसे तो मैंने आणलेत ना पैसे. पैसा लाया है तू? कहाँ है पैसा? भगवंतांनी एक चंची दाखवली म्हणजे याच्यात. इसमें कितना है? 1,67,000 असा साहित्यात उल्लेख आहे त्या काळातले 1452. ती पावती दिली बादशहाच्या हातात. अरे त्याचे डोळेच विस्फारले, इतकी रक्कम त्या ज्वारीची. कहाँ है पैसा? त्याच्यात आहे. तो दे दो फिर. खळ खळा ओतल्या मोहरा,
एवढी रास झाली त्यांची. अहो त्या बादशहाला हा विठू धेड दिसेना, म्हणून बादशाह हा उठून उभा राहिला. एक क्षणच फक्त भगवंतांनी आपलं मूळ रूप दाखवलं. मात्र पुन्हा विठू महाराजच्या रूपात भगवंत आलेले आहेत आणि सांगितलं पटकन पावती द्या मला. अरे दामाजी का नौकर है ना, कितना तनखा मिलता है? तो म्हटलं तुम्ही नाही देणार तेवढा मला? क्यों नहीं देता? 50 रुपया, 100 रुपया, 200, 1000, 1 लक्ष असं म्हणल्यावर भगवंत म्हणले हा बाई चाहिए. 1 लक्ष भगवंताकडे पाहिजे म्हणाले मनातल्या मनात. पण वरकरणी म्हणतात नहीं नहीं, मैं दामाजी के यहाँ हूँ, वही मैं अच्छा हूँ, मैं आपके यहाँ नहीं नौकरी करूंगा. असं भगवंत हिंदीत नाही म्हणले बरं, मी आत्ता हिंदीचा. भगवंत म्हणाले मला दामाजीच्या घरीच बरी आहे नोकरी, आणि मी काय आपल्या इथे नोकरीला येणार नाही. पटकन पावती द्या. आणि पावती घेतली आणि भगवंत तसेच निघाले. आणि जिथं मजल दरमजल करत दामाजी पंतांचा मुक्काम पडला तर तेही निघाले होते ना विदरला. तिथे भगवंत आले. पंतांचं लक्ष नाही असं पाहून त्यांच्या भगवद्गीतेत ती पावती ठेवली आणि त्या विठू महाराजच्याच वेशात पाणी मागतात दामाजी पंतांना. सगळं आपलं वाचन विचन बाजूला ठेवलं पंतांनी आणि आपल्या जवळ जे पाण्याचं पात्र होतं त्या पात्रांनी भगवंताला पाणी घालतायत. पहा, बादशहाला सगुण रूपात दर्शन दिलंय. दामाजी पंत इतक्या दिवसांचे भक्त आहेत, पण दामाजी पंतांना अजून सगुण रूपात दर्शन दिलं नाहीये. आणि मग दामाजी पंत विचारतात अरे तू कोण आहेस? मी विठू धेड चाललोय म्हणाले आता पंढरपूरला. हो का? हे सगळं झालं आणि भगवंत पंढरपूरकडे गेले. आणि दुसऱ्याच दिवशी पंत बेदरच्या बादशहाकडे आले. तवर बादशाह हा वेडा पिसा झाला. कहा है विठू धेड, कहा है विठू धेड. अरे सगळ्या चारी दिशांना त्यांनी माणसं पाठवली. तो वेडाच झाला भगवंताच्या रूपाकडे पाहून. तो म्हणे कुठे आहे विठू धेड? सगळ्यांनी शोधा, चारों ओर. सगळे सांगतायत नहीं मिल गया, नहीं मिल गया, नहीं मिल गया. तेवढ्यात दामाजी पंत दरबारात आले. हात जोडतायत. क्षमा असावी बादशाह. अरे क्षमा काय को? ते धान्य मी दिलं ना गोरगरिबांना. इतका दुष्काळ पडलाय की लोकांना खायला मिळत नव्हतं. हा 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 मालूम आहे ना. काय को क्षमा मागता? नाही त्याचे पैसे नाही मी दिले ना. अरे पैसा तो मिल गया. पैसा मिल गया हे शब्द ऐकले मात्र दामाजी पंतांना काहीच कळेल. पैसे मिळाले? कोणी दिले? अरे तेरा नौकर तो विठू धेड आया था ना. विठू धेड हे नाव ऐकलं मात्र पंतांच्या डोळ्यातून गळगळा 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 अश्रू व्हायला लागले. माझा भगवंत आला इथे माझ्यासाठी. आणि ती सगळी रक्कम दाखवली. भगवंताला बसून तिथे नमस्कार केला दामाजी पंतांनी. भगवंता, भक्तासाठी किती रूप घेतोस. माझा नोकर बनून आलास. किती मला वाईट वाटावं. तवर तो बादशाह म्हणतो अब तेरे को और एक सजा देने वाला हूं. सजा? शिक्षा का बरा? वो जो विठू धेड आया था ना उससे मुझे मिलना है. आता आली का पंचायत. पंत म्हणतात अहो मी बघितलं नाहीये त्याला. नहीं नहीं ऐसे कैसे हो सकता है, तेरा भगवान है ना तो मुझे भी दिखाओ. आता भगवंतांना अनेक पेच पडला. दामाजी पंतांना अनेक पेच पडला. ते म्हणतात भगवंता आता तूच मला तारणार आहेस बरं. आत्ताही तारलंसच आहे. आता ही दुसरी पुन्हा आपत्ती माझ्यावर आली आहे. त्याच्यात नाही तुलाच तारायचंय. बेदरच्या बादशहाला पंत म्हणतायत आता तुम्हाला माझ्याबरोबर पंढरपूरला यावं लागेल. बादशाह म्हणला वो विठू धेड देखना है, वो मुझे दिखने को मिलेगा ना वहां पे. पंत म्हणतात मला माहित नाही, आपण जाऊन तर पाहू. पण माझा देव तोच आहे पंढरपूरचा पांडुरंग. मग बादशाह निघाला, बेगम निघाली, सगळा लवा जमा आमच्या पंढरपुरात आला. आणि दामाजी पंत प्रार्थना करतात भगवंता
या बादशहाला तुझं रूप पाहायचंय बाबा, अरे तुझं रूप पाहायचंय, तुझं रूप बादशहाला दाखव, नाहीतर तो मला पुन्हा सजा करेल. एका शिक्षेतून सोडवलंस, आता ह्या दुसऱ्या शिक्षेतून पण सोडवणारा भगवंता तूच आहेस. म्हणून दामाची पंत आळवतायत त्यांना, निज रूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा हो, हरी दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा. नरसिंह होनिया घुमवीत गर्जनाई, शतसूर्य तेज दावा अज्ञात याचनासी, भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाहो, निज रूप दाखवा. दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा. राजभ्रमा पटूल्या प्रत्यक्ष एकवार, श्रीकृष्ण विष्णू रामा तोची विठू महार, तोची विठू महार. जाळीत नाम नाला ती आग शांत वाहो, निज रूप दाखवा हो, दर्शनास या हो, निज रूप दाखवा, निज रूप दाखवा, निज रूप दाखवा. पंत आळवतात भगवंताला. भगवंताने एकदा आपलं शेषशाही विष्णूचं रूप दाखवलं. बिदरचा बादशाह म्हणतो ये नाही. मग त्यांनी चाप बाण धरलेले भगवंत श्रीराम दाखवले. बादशाह म्हणतो ये भी नाही. मग पुन्हा सुदर्शन चक्र घेतलेले भगवान श्रीकृष्ण दाखवले. पांडुरंग आपली रूप दाखवतात बरं बहा. बादशाह चिडला ये भी नाही. आणि मग पांडुरंग त्या महाराच्या वेशात गोंगडी टाकलेले काठी घेतलेले बघितले, मात्र बेदरच्या बादशाह यही 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 आहे असं म्हटल्या बरोबर सगळ्यांनी त्या भगवंताला दंडवत घातलं, नमस्कार केला. भगवंतांनी बेदरच्या बादशाह बरोबर दामाजी पंतांनाही सगळ्या रूपात दर्शन दाखवलं. आणि असं म्हणतात की त्यानंतर हा बिदरचा बादशाह या पांडुरंगाचा भक्त झाला असं साहित्यात लिहिलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं बादशाहनी कि दामाजी ये तेरा भगवान बहुत कृपालु है, तेरे लिए कितनी बार आया, विठू देड़ बन के आया, आज भी हम सब लोगों को उन्होंने दर्शन दिया, मैं उसको प्रणाम करता हूँ असं म्हणून बेदरच्या बादशाहाने त्या पांडुरंगाला नमस्कार केला. आणि नंतर त्याची पुन्हा दामाजी पंतांवर चांगली मर्जी बसली. आणि दामाजी पंतांनी पण नंतर अनेक वर्ष पंढरपूरची वारी आणि या बादशाहाची चाकरी असं दोन्ही केलं. असे हे निर्मळ अंतःकरणाचे दामाजी पंत होते. दुसऱ्यांना आपला काहीतरी उपयोग व्हावा यासाठी आपला जीव अर्पण करायलाही ते तयार झाले होते. असे साधू असतात, असे संत असतात. अशा संतांना, अशा साधूंना आपण ओळखलं पाहिजे. ते ओळखण्याची कुवत, क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. उगीच कोणाच्या तरी मागे लागून आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेण्यापेक्षा आत्ताच्या जीवनात समजा आपल्या अवतीभोवतीचे संत ओळखता नाही आले तरी आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगून ठेवली आहे, तुकोबांनी गाथा दिलेली आहे, समर्थ रामदासांनी दासबोध सांगितलेला आहे. त्या ग्रंथांना तरी आपण गुरु मानावं आणि आपल्या ह्या आयुष्याची वाटचाल अतिशय मंगलमय
चांगली करावी, अशी वरचेवर कीर्तन प्रवचनं ऐकावीत. त्यामुळे आपल्या जीवनाला एक उंची प्राप्त होते, जी संतांच्या साधूंच्या असते. आणि त्या साधू संतांच्या जीवनाच्या जवळजवळ आपलं जीवन आपण कसं नेता येईल याचा नेहमी आयुष्यभर प्रयत्न करावा. एवढंच मला असं वाटतं की तुकोबा आपल्या मूळ पदात सांगतात. पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांचे, आमचे अभयजी माणके, आमच्या भावनाताई, या सगळ्यांचे आयोजकांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि माझ्या वाणीला निरोप देते. अर्थातच या कीर्तनातली गुरु माझी आई आहे, तर माझ्या आईच्या चरणी ही कीर्तन सेवा समर्पित करते. माझे सगळे गुरु आदरणीय हरिभक्तीपरायण नरहरी चिंतामण अपामार्जने आदरणीय डॉक्टर चारुदत्त बुवा आफळे, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीयुत मोहनबुवा कुबेरजी, या सगळ्यांच्या चरणी, आमचे बाबासाहेब तराणेकर महाराज, या सगळ्यांच्या चरणी भावपूर्ण वंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. आपण सर्वांनी माझी कीर्तन सेवा अतिशय छान शांत बसून ऐकली, त्यामुळे सर्व श्रोत्यांनाही मी मनापासून नमस्कार करते. साथीदार तर उत्तम आहेच आहेत, खूप छान. मला आज इथे खूप समाधान झालं की मला इथे आज कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली. अंतरी निर्मळ वाचे